जॉईन झालाय, बरेच दिवस नव्हता, आणि जेवढे उपस्थिती जी आहे ती तुमच्या सर्वांची जास्त असायला हवी. कारण जर आज आहे परत उद्या नसेल, परत असेल असेल, तर असं सातत्य नाही, कंटिन्युएशन तुमचं हे असायला हवं. जास्तीत जास्त आपले जे ग्रुपमध्ये जेवढे ऍड मेंबर झालेले आहेत, मग आपले शेजारी वर्गातील फ्रेंड्स असतील, त्यानंतर तुमच्या ग्रुपमधले असतील, तर सर्वांनी जे आहेत नाही, इथे तुमचं जे लॉग इन जे नावाने आहे ते त्यांना ठीक आहे, ज्यांच्या नावाने आई बाबांच्या नावाने आहेत तेच टाका फक्त, बाकीची गरज नाही. तुमचं नाव ऑलरेडी इथे शो दिसतंय, तर त्यामुळं वेगळं नाव टाकण्याची गरज नाही. पण तुमच्या आई बाबांनी किंवा भावाच्या नावाने जर असेल अकाउंट, तर त्यांनी फक्त इथे मला जे आहे ते मेसेज करा, जेणेकरून की मला तुमच्या नावा काही आहेत. तर चांगला अभ्यास सुरुवातीपासूनच करायचा आहे. नवीन वर्ष आहेत, त्यानंतर बहुतेक पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी तुमचा आता अभ्यासक्रम पण बदल होत आहे. जवळपास मला वाटते पहिली दुसरी पाचवी सहावीचा अभ्यासक्रम यावर्षी बदललाय. म्हणजे हळूहळू जे आहे तर तुमचा अभ्यासक्रम, तुमची बॅच जवळपास जाईल, पण येणाऱ्या बॅचला जे आहे तर तुम्हाला 11वी 12वी बहुतेक नवीन अभ्यासक्रम तुम्हाला जे अभ्यासायला असणार आहे. म्हणजे सगळं जे आहे ते नवीन पुढच्या वर्षी तुमचं चेंज होतंय. 10वीला बहुतेक तुमचा अभ्यासक्रम नाही चेंज होणार, पण पुढे जाऊन 11वी 12वी पर्यंत जे आहे, तुम्ही जर 11वीला गेलात तर होऊ शकतो. आता खालच्या क्लासेसचा इयत्तांचा अभ्यासक्रम जो आहे तो बदल होत आहे. थोडासा बदल आहे, पूर्णच असं चेंजेस होणार आहे असं काहीही नाही. कंटेंट जे आहे तो आधार तोच राहणार आहे. मग आपलं मराठीचा असेल किंवा इतिहास जो आहे तो थोडा डिटेलमध्ये असेल, मराठीचा असेल तर धडे वेगळे असतील, पण व्याकरण भाग जो आहे तो तुमचा जो आहे तो तोच राहणार आहे, तो काही बदल होणार नाही त्यामध्ये. आणि मग मागच्या परवा आपण जो क्लास झाला, तुमच्या शाळेचा पहिला दिवस पण त्या दिवशी होता, तो क्लास झाला आणि आपण जो पाठ अभ्यासलेला होता, कोणता पाठ अभ्यासलेला होता आपण, स्नेहल सांगशील? त्यावर काही प्रश्न उत्तर आणि तुम्हाला बहुतेक प्रश्नपत्रिका पण मिळालेली असेल, मिळाली का? नो सर. तुम्हाला नाही मिळाले, बर काही हरकत नाही. थोडस आपण उजळणी घेऊया आणि मग पुढच्या नवीन पाठाकडे आपण वळणार आहोत. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये फक्त नंबर टाकायचे, 1 2 3 4 पर्याय आहे. 4 पर्यायांपैकी जे प्रश्न वाचायचे आणि त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं, कारण सगळेच जण एक करणार, तर कोणी एक सांगणार कोणी एक, असं नको व्हायला. गोवा, दमण आणि दीव यांची मुक्तता कोणत्या दशकात झाली? कुणीही तसं सांगणार नाही. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला नंबरही टाकायचे. मग बघूया तुमचा किती पाठ जो आहे तो तुम्हाला समजलेला आहे 1960 नंतरच्या घडामोडी. तुम्हाला नंबर फक्त ABCD किंवा 1 2 3 4 1 2 3 नंबरच टाक. पर्याय 1 पर्याय 2 पर्याय 3 पर्याय 4 असं आहे ना, फक्त नंबर टाका डायरेक्टली. किंवा ABC मध्ये टाकलं तरी चालेल ना, पूर्ण डिटेल एवढं टाईप करण्याची पण गरज नाही. तर पटपट टाकायचे आहे की जेणेकरून, तर याचं उत्तर आहे 1960. गोवा, दमण आणि दीव यांची मुक्तता जी आहे गोव्याची पण हे झालेली आहे 1960 मध्ये साधारण. हा करू शकले म्हणून माझं त्यामुळे मी आन्सर देऊ शकले. हो हो, काय हरकत नाही. अपूर्वा बऱ्याच दिवसानंतर जॉईन झाली. हा, आजपासून तू ग्रुपवर जे रेकॉर्डिंग आहेत त्या रेकॉर्डिंग एकदा जे आहे ते बघा नंतर. ओके. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी देण्यात आलेली आहे? हा, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टाकत चला. जे क्लासला यापूर्वी नव्हते किंवा आपला हा दुसरा पाठ झाला तर त्यावेळेस नव्हती आणि तुम्हाला नाही, तो वाचन करून जर तुम्हाला वाटलं की याचा आन्सर असू शकतो तर तुम्ही टाकू शकता, काही हरकत नाही, चुकलं तरी चालेल.
तर भारताचे दुसरे पंतप्रधान जे लाल बहादूर शास्त्री, बरोबर, तर यांनी शेतकरी राजा आणि जो जवान आहे भारतीय सीमेवरचा तो आणि हे ते दोघंही त्यांचं कार्य जे आहे ते समान करत आहे, देशाची रक्षा करत आहे. एक शस्त्र घेऊन भारताच्या सीमेचं रक्षण करत आहे आणि दुसरं जे आहे ते अवजारांच्या साह्याने शेती करून अन्नधान्य पिकवण्याचं काम, म्हणजे देशाला एक प्रकारचं अन्नधान्य पुरवण्याचं काम हा शेतकरी राजा करत आहे. म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिलेली आहे की त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळावी. त्यांचं महत्व काय आहे, जवानांचं महत्व काय आहे, शेतकऱ्यांचं महत्व काय आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी जय जवान जय किसान हा नारा किंवा हे घोष वाक्य त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर 1971च्या युद्धानंतर कोणत्या देशाची निर्मिती झाली? थोडस तिथे स्पेलिंग एरर आहे. बांगलादेश, बरोबर. बांगलादेशची निर्मिती आहे 1971 त्या युद्धानंतर जी आहे साधारणतः झालेली आपल्याला पाहायला मिळते. दरवाजा सर भारतीय हरित क्रांतीचे जनक भारतामध्ये जी हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? अगदी बरोबर, डॉक्टर एस.एम. स्वामीनाथन. त्यानंतर पुढे जो आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आहे तो कोणत्या वर्षी जो आहे तो अवकाशात सोडण्यात आलेला आहे? आर्यभट्ट हा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला? एकोणीसशे 75. अगदी बरोबर स्नेहल आदम. तर हा पहिला उपग्रह जो आहे विविध प्रकारचे प्रेक्षेपण करण्यासाठी जेव्हा विविध प्रकारचे शोध आणि ज्या एक प्रकारच्या ज्या तंत्रज्ञानाचा शोध जो आहे तो लागलेला आहे आणि ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एक प्रकारची डेव्हलपमेंट विकास करण्यासाठी जे आहेत विविध मग अणुचाचण्या असतील, आर्यभट्ट सारखा पहिला उपग्रह असेल, सॅटेलाइट म्हणतो आपण, तर हे जे आहेत तर केंद्र सरकारने त्या काळात 1975 मध्ये जे आहे तर जो आहे तो अवकाशात सोडलेला आहे. तर इथे तुम्हाला सांगायचे रेज हँड करायचे. इथे प्रत्येक एवढं टाईप करता येणार नाही. 1991 मध्ये भारतात डॅश डॅश धोरणाला सुरुवात झाली. यस ऋतुपर्ण. सोव्हिएत रशियाचे या सुमारास विघटन झाले. परत एकदा रिपीट कर, तुझा आवाज. सर माझा इंटरनेट प्रॉब्लेम. बर, हा येतोय, आता येतो क्लिअर आवाज. हा परत एकदा रिपीट कर, काय उत्तर आहे? 1991 मध्ये भारतात
डॅश डॅश धोरणाला सुरुवात झाली. आहे का लेफ्ट झाली? आहे आहे. परत एकदा सांग, काय उत्तर सांगितलं? सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. सोव्हिएत रशियाचे विघटन. आपल्याला उत्तरपत्रिका दिली का? आर्थिक उदारीकरणाला. कशाला? आर्थिक उदारीकरणाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. पुढे बँकांचं राष्ट्रीयकरण डॅश डॅश यांनी केलेलं आहे. बँकांचं राष्ट्रीयकरण. बघूया कोणाला याचं उत्तर सांगता येते. तुम्ही इंदिरा बरोबर, इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. बरोबर आहे. हा, तुम्ही ज्या वेळेस एक एक गांधी. ज्या वेळेस आपण शिकवत आहोत, व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहत आहात त्यावेळेस वही पेन मध्ये तुम्ही जे आहे ते साधारणतः एक एक पॉइंट महत्वाचे जे आहेत, महत्वाच्या ज्या घटना आहेत त्या लिहिता आल्या पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न हे केले जातात किंवा एकदम शॉर्ट मध्ये तुम्ही जेव्हा नजर फिरवली तर तुम्हाला पटकन त्याचं उत्तर जे आहे ते सांगता यायला हवं. धवल क्रांतीचे शिल्पकार डॅश डॅश होते. सर मी सांगू? ह, डॉक्टर वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन. बर, अजून कोण सांगते? स्नेहल. अजून कोणाला सांगायचंय? बरोबर आहे उत्तर. बघूया आपण. धवल क्रांतीचे शिल्पकार वर्गीस कुरियन, सॉरी, हे आहेत. आणि पुढे 4, कारगिल युद्ध डॅश डॅश मध्ये झालेले आहे. कारगिल युद्ध कोणत्या काळामध्ये झाले? 1900. कारगिल युद्ध 1999. आणि त्या काळात कोण 1999. पंतप्रधान होते? कोण होते पंतप्रधान त्यावेळेस भारताचे? अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या काळात हे कारगिल युद्ध जे आहे ते झालेलं आहे. राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी डॅश डॅश ते डॅश डॅश होता. श्रुती. 96 ते 1999. 1996 नाही. अजून कोण सांगतंय? करेक्ट. 96-99 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान नव्हत्या. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्या काळात राष्ट्रीय आणीबाणी. 1970 ते 1975. बरोबर आहे. 1975 ते 1977 या कालावधीमध्ये काय झाले की देशात राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे. जोड्या जुळवा. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर वर्गीस कुरियन आणि इंदिरा गांधी. राजीव गांधी. राजीव गांधींनी काय केलं? अगदी बरोबर. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये सुधारणा त्यांनी केलेली आहे. त्या पंतप्रधानांच्या कार्यकाळातली तुम्हाला महत्वाची घटना पाहिजे. लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान. अगदी बरोबर. डॉक्टर वर्गीस कुरियन. जय जवान जय किसान. क्रांती. अगदी बरोबर. आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी त्यांनी जी आहे ती घोषित केलेली होती. आता पुढे थोडक्यात उत्तरे द्या. भारत चीन युद्धाती बद्दलचे 2 महत्वाचे मुद्दे या. बांगलादेश निर्मितीत भारताची भूमिका स्पष्ट करा. हरित क्रांती म्हणजे काय त्याची व्याख्या आणि थोडक्यात तुम्हाला स्पष्ट करता आले पाहिजे. जागतिकीकरणाचे 2 परिणाम लिहा. त्याचा काय परिणाम जगाच्या अर्थकारणावर पूर्ण झालेला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या 2 उपाययोजना लिहा. हे प्रश्न तुमच्या स्वाध्यायामध्ये पण असतील किंवा एकदा लक्षात ठेवा तर आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि याची उत्तरं जी आहेत ती वहीमध्ये सोडवायची आहे. समजलंय? यस सर.
Yes, sir. तर Yes, sir. आतापर्यंत आपण Yes, sir. जो पाठ आपण अभ्यासलेला आहे 2 धडे आपले झालेले आहेत इतिहासाचे. आज आपण नवीन पाठाला जे आहे ती सुरुवात करणार आहोत. नवीन पाठ जो आहे तो आपण राज्यशास्त्राकडे वळणार आहोत. इतिहासाचे 2 झाले. आज राज्यशास्त्र या पाठाकडे जे आहे ते आपण वळणार आहोत. राज्यशास्त्र कोणता पाठ आहे राज्यशास्त्रामध्ये पहिला? महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. 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 काय आहे बरं थोडक्यात? महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी काय आहे? काय सांगता येईल थोडक्यात? महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी म्हणजे काय? शब्दशः अर्थ सांगा मग. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी याबाबत काय आहे? काय कशाला म्हटलं आता महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी? आपण आठवी येतेमध्ये अभ्यासलेला आहे. तर मग काय महायुद्ध जेव्हा मोठ्या प्रमाणात पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, महायुद्ध जे आहे ते झालेले होते आणि त्याचा परिणाम कुठेतरी जागतिकीकरणावर, जगाच्या नकाशावर जे आहे ते दूरगामी परिणाम जे आहे ते आपण पाहतो की झालेले होते. आणि याचा कुठेतरी जो आहे तो सगळ्या देशांना होता आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत विविध संघटना, युनियन जे आहे ते स्थापन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचा दूरगामी परिणाम जसे की जपान आणि जर्मनी यावर जेव्हा अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर जो अणुबॉम्ब हल्ला केला होता, आजही तो देश जे आहे ते जवळपास एवढ्या प्रकारची हानी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि कुठेतरी बाकीच्या राष्ट्रांनी काय केलेलं आहे की एक प्रकारे आपण काय जे आहे ते आले तर युद्ध हे जे आहे ते नेहमी त्याचा परिणाम, दूरगामी परिणाम मग सामाजिक, आर्थिक, राजकीय विविध प्रकारचे देशाच्या आर्थिक विकासावर जो आहे तो मोठा परिणाम करणार आहे, दूरगामी परिणाम करणार आहे. आणि म्हणून याची जी हानी आहे ती कधी न भरून निघणारी आहे. आणि म्हणून यातून युद्ध जे आहे ते शांततेच्या मार्गाने कसे सोडवता येईल यासाठी जे आहे ते विविध संघटना ज्या आहेत आपण पाहतो की स्थापन झालेल्या पाहायला मिळतात. मग बदलणारा जागतिक नकाशा, परस्परावलंबनाचा प्रवास, 20व्या शतकातील महायुद्ध, शीतयुद्ध आणि जागतिकीकरणाची उत्क्रांती म्हणजे काय? साधारणतः परस्परावलंबन, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पाया. मग कोणते राष्ट्र किती मोठे, किती समृद्ध असले तरी स्वयंपूर्ण नसते. बरोबर, आपला देश आहे तर काय बरं आपल्या देशामध्ये अशा सगळ्याच गोष्टी बनतात का? सांगा बरं. किंवा आपण सुद्धा परिपूर्ण आहोत का सगळ्या विषय? आपल्या हाताची 5 बोटे आहेत. हाताची 5 बोटे सगळे सारखी नसतात. बरोबर, वेगवेगळे आहेत. प्रत्येक बोटाचं कार्य जे आहे किंवा वेगळं आहे. पण आपण पाहतो की आपल्याला मराठी विषय सगळ्यात सोपा जातो, इंग्रजी अवघड जात असेल, गणिताचा अवघड जात असेल, इतिहास सोपा जात असेल. म्हणजे वेगवेगळे प्रत्येकाचे, काहींना मराठी अवघड जातो, हिंदी अवघड जात असेल, बाकीचे विषय सोपे जात असतील. तर या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. तसेच मग राज्य असेल, गाव असेल, देश असेल, तर प्रत्येक देश हा स्वावलंबी आपण पाहतो की सगळ्याच गोष्टींमध्ये नाही. आणि त्याला कुठेतरी कोणत्या ना कोणत्या राष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं. मग आपण पाहतो की आपल्या राष्ट्रामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, तर हे पूर्ण समृद्ध नाही तर आपल्याला आयात करावे लागतात. त्यानंतर बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ते जर्मनी, जपान, आपण चायनाकडून जे आहे ते काय करत असतो, इम्पोर्ट जे आहे ते करत असतो. आणि भारतातल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आहेत तर शेतीवर आधारित ज्या गोष्टी आहेत आपण पाहतो की साधारणतः की भारतामध्ये जास्त तयार होतात. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर साधारणतः आपल्याला दुसऱ्या राष्ट्रांकडून काय करावं लागतात, आयात कराव्या लागतात. आणि म्हणून जे आहेत एक प्रकारे सगळ्या सुखसुविधा आपल्याला जे आहेत ते साधारणतः प्रत्येक राष्ट्राला जे आहेत आपल्या नागरिकांना द्यावे लागतात. आणि मग याच काळात देवाणघेवाण आपण असं म्हणतो
की देवाणघेवाण जी आहे ती चाललेली असते, व्यवहार होत असतात. स्वतंत्र राज्य परस्परांशी करार, जसजसे प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा देवाणघेवाण होत असते. त्या राज्यातून आपण विविध प्रकारचे जे गोष्टी आहेत ते आयात करत असतो. आता खतं, बियाणे असतील तर सगळेच आपण महाराष्ट्रामध्ये नाही तर बाहेर राज्यांमधून सुद्धा ही आयात जी आहे ती केली जातात. मग परस्परावलंबन म्हणजे नक्की काय, तर जगातील सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परांवर अवलंबून असतात. राष्ट्र किती मोठं असलं, समृद्ध असलं, विकसित असलं तरी कधीच सर्व बाबतीत ते स्वयंपूर्ण असू शकत नाही. त्याला इतर राष्ट्रांवर काय करावं लागतं, अवलंबून राहावं लागतं. मग व्यक्ती समाजाप्रमाणेच राष्ट्रांना सुद्धा एकमेकांवर अवलंबून राहावं. आपण पण आहेत, कारण आपण सर्व समृद्ध नसतो. आपल्याला गाईडन्स घ्यावं लागतं, बरोबर. आपल्याला क्लास हे करावं लागतात. मग विविध प्रकारे एकदाच वाचन केल्यानंतर आपला अभ्यास होत नाही. आपल्याला जास्त त्याबाबतची माहिती जी आहे ती डिटेलमध्ये घ्यावी लागते आणि जास्त त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि याचा दूरगामी परिणाम जो आहे तो होत असतो. परस्परावलंबन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पाया जो आहे तो परस्परावलंबन आहे. म्हणजे एकमेकांच्या राष्ट्रांची देवाणघेवाण करणे आपण म्हणतो याला थोडक्यात. पुढे यावर प्रस्तावनेचा पण एक घेणार आहोत. युद्ध महायुद्धांची गोष्ट पण साधारणतः पाहणार आहोत. याचा जर तुम्हाला पार्श्वभूमी या पाठाची अभ्यासायची असेल तर थोडक्यात बघा, 2 मिनिटाच्या यावरून तुम्हाला सगळं सविस्तर गेल्या वर्षी काय झालं किंवा कशा प्रकारचं आहे यातून तुम्हाला डिटेलमध्ये दृष्ट्यात्मक स्वरूपाचे आहे ते पाहायला मिळेल. इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र, धडा पहिला, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. प्रस्तावना. मुलांनो, या पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण भारताची राज्यघटना, शासन व्यवस्था, स्थानिक शासन संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांसारख्या घटकांचा अभ्यास केला. इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्र या विषयात आपण भारताचे जगातील इतर देशांशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाचा अभ्यास करून आपणास जगातील भौगोलिक माहिती समजली, तर इतिहासाचा अभ्यास करून ऐतिहासिक घडामोडींविषयी माहिती मिळाली. आता आपण राज्यशास्त्राच्या अभ्यासातून भारताचे जगाशी असणारे संबंध आणि महत्त्वाच्या जागतिक समस्या जाणून घेणार आहोत. मुलांनो, मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला समाजात राहायला आवडतं, कारण आपल्या सर्व प्रकारच्या गरजांसाठी तो इतरांवर अवलंबून असतो. त्याच्या या अवलंबून असण्याला परस्परावलंबन असं म्हणतात. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयी सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. त्यासाठी परस्परास मदत करणे खूपच महत्त्वाचे असते. हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे, तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही खरे आहे. आपल्या भारत देशासारखी अनेक राष्ट्रे आहेत. ती स्वतंत्र व सार्वभौम असतात. त्यांच्यात नेहमीच काही देवाणघेवाण होत असते. त्यांच्यात व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं म्हणतात. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. परस्परावलंबन. जगातील सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी एकमेकांवर अवलंबून असतात. त्याला परस्परावलंबन असं म्हणतात. उदाहरणार्थ, भारत तेलासाठी अरेबियन देशांवर अवलंबून आहे, तर ते देश अन्नधान्यासाठी भारतावर अवलंबून आहेत. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. म्हणजे आपल्या देशाच्या सर्व प्रकारच्या गरजा आपल्याच देशात भागवू शकत नाही. उदाहरणार्थ, अमेरिका हे जगातील एक श्रीमंत राष्ट्र असलं तरी त्याला आपल्या तेल व इतर प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावंच लागतं. म्हणजेच फक्त छोट्याच नव्हे तर मोठ्या राष्ट्रांनाही
अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांची तुम्ही उत्तरे द्या. प्रश्न पहिला, व्यक्ती आणि राष्ट्रांच्या परस्परावलंबनात काय फरक असतो? व्यक्ती व्यक्तीतील परस्परावलंबनात करार आणि धोरणे नसतात, तर राष्ट्राच्या बाबतीत ते असतात. प्रश्न दुसरा, देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो तसे जागतिक पातळीवर एखादे संविधान असतं का? हो, असतं. आंतरराष्ट्रीय बरोबर. कायदे व नियम असतात. प्रश्न तिसरा, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कशाला असतं? सर, परराष्ट्र धोरणाला सर्वोच्च स्थान असतं. अगदी बरोबर. परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. आपल्या देशाचेही परराष्ट्र धोरण आहे. त्याचा सविस्तर अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. तर थोडक्यात तुम्हाला लक्षात आलंय परस्परावलंबन म्हणजे समजलं का? परस्परावलंबन जेव्हा तुम्हाला टिपा द्यायला किंवा सविस्तर उत्तरे द्यायला हा सेपरेटली प्रश्न विचारला जातो, जवळपास येतो. चाचणी परीक्षेला असेल किंवा वार्षिक आपलं प्रथम सत्र परीक्षेला असेल. परस्परावलंबन म्हणजे काय तर स्पष्ट करा थोडक्यात तुम्हाला. तर परस्परावलंबन म्हणजे काय की कशा पद्धतीने आहे याची तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. परस्परावलंबन म्हणजे काय समजलंय? प्रतीक्षा, Yes, sir. श्रुती, स्नेहल, Yes, ma'am. तर काय आहे? Yes, sir. अगदी बरोबर. याच परस्परावलंबनापासून आंतरराष्ट्रीय व्यवस्था, इंटरनॅशनल सिस्टीम आणि देशाची परराष्ट्र धोरण म्हणजे फॉरेन पॉलिसी आकार घेत असते. तसेच वेगवेगळ्या आपण राष्ट्र असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, तर त्या याची एक प्रकारची जी आहे ती साखळी असते. आपण थोडक्यात साधं उदाहरण घ्या, घरातलंच आपण साधारणतः घेऊया. घरामध्ये कुठली गोष्ट आपण पाहतो की साधारणतः आता मोठे दुकाने किंवा ह्या गोष्टी नसतात. बऱ्याच वेळा आपल्याला दुकानात जायला किंवा दुकान जर लांब असेल किंवा तुम्ही वस्तीवर असेल, 4-5 घरांची वस्ती असेल, तुमच्या घरातलं काही गोष्टी एखादी संपलेली असेल तर आपण काय करत असतो, शेजाऱ्याकडे जे आहे ते काय करत असतो, मागत असतो. आणि जेव्हा आपण आणतो तेव्हा आपण त्यांना ती रिटर्न करत असतो. तसेच शाळेमध्ये किंवा तुमचे मित्र मैत्रिणीमध्ये सुद्धा काही गोष्टी असतील, देवाणघेवाण ज्या आहेत त्या गोष्टी आपण करत असतो. की काय वस्तूंची देवाणघेवाण असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर आपण स्वयंपूर्ण सगळ्याच गोष्टी आपण परिपूर्ण नसतो. एखादी आता स्नेहाला वाटले की नाही मला एखादी गोष्ट जी आहे ते जवळपास श्रुतीला ती गोष्ट येते आणि मला ती गोष्ट येत नाही, तर आपण विचारतो वर्गामध्ये, अरे नाही मला ही गोष्ट समजून सांग ना, की मला ती समजली नाही. किंवा एखादी गोष्ट तुला चांगल्या प्रकारे येते ती मला येत नाही. तर वेगवेगळ्या जशा कला आहेत, आपण काहींना खेळाची कला व्यवस्थित जमते, पण अभ्यासामध्ये इकडे थोडासा लो असेल. तर विविध प्रकारचे जे आहे ते छोट्या मोठ्या गोष्टी जशा राहतात. तसंच आपण पाहतो राज्य असेल किंवा देशाचं असेल तर सगळे देश स्वयंपूर्ण नाहीत, त्यांना इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं. जसं की आता आपण भारत देश जो आहे तो पेट्रोल डिझेल या गोष्टींवर सर्वसाधारण सगळ्यात जास्त, कारण पेट्रोल डिझेल जर बंद झालं तर जवळपास आपण पाहतो की बऱ्याच गोष्टी ट्रान्सपोर्ट म्हणजे दळणवळणाच्या सेवा ज्या आहेत त्या ठप्प होणार आहे. तुमच्याकडे ज्या गोष्टी येणार आहे मग भाजीपाल्यापासून किराणा मालापासून आहे, तर सगळ्या गोष्टी हळूहळू जसे डिझेल पेट्रोल वाढतं तसे या गोष्टी सुद्धा काय होत आहेत, त्याच्या किमती वाढत आहे. आपण पाहतो गॅस मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. का? कारण ट्रान्सपोर्ट इकडे पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मग त्याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो आपल्याला ज्या मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर होत आहे. म्हणून प्रत्येक राष्ट्र हे जे आहेत, आता राहिली गोष्ट की काय आपण शेजाऱ्या पाऱ्यांच्या ज्या गोष्टी घेतो किंवा मित्रमैत्रिणींच्या गोष्टी घेतो त्या परत रिटर्न करतो. त्यामध्ये कुठलं ऍग्रीमेंट किंवा आपलं काय असतं का? नाही. तर तोंडी आहे आज तू दिले ते उद्या पण आपण रिटर्न करतो. पण राष्ट्रांमध्ये असं आहे का? तर नाही. तर राष्ट्रांमध्ये जे आहे ते धोरणं आखली जातात, करार केले जातात. आपण म्हणतो की ऍग्रीमेंट एक स्वरूपाचं
केलं जातं. आपण बऱ्याच वेळा रशियाकडून फ्रान्सकडून जे आहेत युद्धजन्य परिस्थितीची जी सामग्री आहे ते आपण काय करत असतो, आयात करत असतो. मग आपण पाहतो की बऱ्याच वेळा तुम्ही न्यूजवर वर्तमानपत्रांवर पाहिलं की आपले पंतप्रधान बाहेरच्या राष्ट्रामध्ये गेले आणि एवढे एवढे करार झालेले आहेत, किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावोसला गेले आणि एवढी गुंतवणूक, परकीय गुंतवणूक जी आहे ती केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर करार केले जातात करार स्वरूपात, आणि अशा प्रकारची एक पॉलिसी म्हणतो आपण, नियम अटी जे आहेत ते ठेवल्या जातात आणि त्या पद्धतीने जे आहेत त्यामध्ये देवाणघेवाण त्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. पुढे म्हणजे परस्परावलंबन हा मुद्दा क्लिअर झाला सर्वांना समजलाय? आदम, स्नेहल, Yes, जागृती, येस सर. Yes, sir. त्यानंतर पुढे पाहूया आता महायुद्ध. अंक 1, महायुद्ध आणि विनाश. जुन्या सत्ता समीकरणांचे पतन आणि 20व्या शतकातील 2 सर्वात विनाशकारी घटना की ज्यांनी जागतिक राजकारणाची दिशा कायमची बदललेली आहे. मग कोणती, कशा पद्धतीने बदललेली आहे किंवा काय आहे, कोणती जी 2 महायुद्ध आपण पाहतो की पहिलं महायुद्ध हे महत्वाचं आहे. हेच कोणते राष्ट्र सहभागी होते, कोणते राष्ट्र नाही, पहिलं महायुद्ध केव्हा झालं, कोणत्या कोणत्या राष्ट्रांमध्ये झालं, की त्यामध्ये काय काय गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत. वही पेन असेल तर साधारणतः वर्ष आणि त्यामध्ये राष्ट्रांची नावं लिहून घ्या. पहिलं महायुद्ध 1994 ते 1998. सर्वात भयंकर विनाशाची सुरुवात आपण पाहतो. मित्र राष्ट्र म्हणजे अलायन्स मध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका हे एक राष्ट्र होतं. या राष्ट्रांचा एक गट होता. त्यानंतर दुसरी राष्ट्र म्हणजे मध्यम गत राष्ट्र आहेत, म्हणजे त्यांची प्रगती एवढी नाही. आणि हे आपण पाहतो की रशिया असेल, अमेरिका असेल, ती यांची अर्थव्यवस्था असेल किंवा हे मोठे राष्ट्र आहेत. इकडे जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरिया, तुर्किस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा दुसरा गट आहे. आणि या राष्ट्रांमध्ये जे आहे तो पहिलं महायुद्ध मोठ्या प्रमाणात झाले. तर या महायुद्धांचा परिणाम काय झाला, तर प्रचंड जीवितहानी झाली, आर्थिक नुकसान झालं. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जी आहे ती मारली गेली, मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे तो वित्तहानी जी आहे आपण पाहतो की याचं नुकसान झालेलं आहे. युरोपमधील पूर्वीची साम्राज्य कोसळली आणि नवीन राष्ट्र जे आहे ते साधारणतः उदयास आलेले आहे. युद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघ लीग ऑफ नेशन ची स्थापना जी आहे ती, परंतु हुकुमशाही जर्मनी, इटली रोखण्यात साधारणतः अपयश आलेले आहे. अशा प्रकारचे जे आहेत राष्ट्रसंघाची निर्मिती झाली आणि त्यामध्ये जर अपवाद वगळला जर्मनी आणि इटली, तर यांना रोखण्यात जे आहे ते अपयश आपल्याला पाहायला मिळतं की हे राहिलेलं आहे. मित्र राष्ट्र कोणती, तर ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका, इटली आहे. आणि दुसरं जे राष्ट्र आहे जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि तुर्कस्तान आणि बल्गेरिया, यांच्यामध्ये पहिलं महायुद्ध हे जे आहे ते झालेलं आहे. झालंय? तुम्ही पॉइंट्स Yes, घेतले sir. असेल तर मला पहिलं महायुद्ध कोणाकोणामध्ये झालं, कोणत्या वर्षी झालं, 1914 ते 1918 साधारणतः लक्षात आले. आणि कोणकोणत्या राष्ट्रामध्ये, म्हणजे मैत्री राष्ट्र असेल किंवा मध्यम राष्ट्र असेल ते यांच्यामध्ये साधारणतः. आणि एक प्रकारे जे आहेत जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये हुकुमशाहीची राजवट अस्तित्वात आलेली आपल्याला पाहायला होते. आणि या सर्व परिणतींचा परिणाम परत पुढच्या महायुद्धामध्ये जे आहे ते झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचं महायुद्ध दुसरे महायुद्ध. आता हे त्यापेक्षाही महाभयानक होतं. पहिल्या महायुद्धाची जळ किंवा पहिल्या महायुद्ध जेवढी विनाश झालेला असेल, तर या दुसऱ्या महायुद्धामध्ये याच्या अजून मोठं जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं. आणि असं युद्ध जे आहे ते एक प्रकारचं पहिलं आणि शेवटचं साधारणतः हे दुसरं महायुद्ध जे आहे ते शेवटचं आपल्याला पाहायला मिळतं. 1939 ते 1900, इथे जरा डेट जी आहे ती थोडीशी जरा करेक्शन आहे, 1900 आहे. 1939 ते 1945. सहाय्यक तंत्रज्ञानाचा सहान वापर. मग मित्र राष्ट्र ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, भारत सुद्धा होता त्यामध्ये. सोव्हिएत, रशिया, चीन, अमेरिका एक प्रकारे. त्यानंतर अक्षयी राष्ट्र कोणती, जर्मनी, जपान, इटली. पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक संहारक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा म्हणजे नवीन अणुबॉम्ब, अणुशक्तीचा वापर जो आहे तो या दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला आहे. म्हणजे पहिलं महायुद्ध जेवढं झालं ते त्याच्यापेक्षा विनाशकारी महायुद्ध हे दुसरं महायुद्ध आहे. अमेरिकेकडून जपानच्या हिरोशिमा
6 ऑगस्ट 1945 नागासाकी, 9 ऑगस्ट 1945 वर अणुबॉम्बचा हल्ला हे झालेला आहे आणि हे युद्धाची अंत अखेर आहे. आणि अशा प्रकारे अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 मोठ्या शहरांवर जो आहे तो अणुबॉम्ब हल्ला केला आणि ही राष्ट्र बेचिराख जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळ्यात विध्वंसकारी जे आहे ते संहारक दुसरं महायुद्ध ठरलेलं आहे. आलंय का दुसरं महायुद्धाचं? येस सर. येस सर. याच्यावर युद्धाची तुम्हाला साधारणतः व्यवस्थित त्याची चित्रफित पण हे आहे. 2 नंबरचा साधारण आहे. तर पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाची कारणे कोणती होती, कशा पद्धतीने होते, त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला या चित्रफितीतून पाहायला मिळेल. काय कारणे होती किंवा कशा प्रकारे आहे. पार्श्वभूमी. मुलांनो, आजचं युग हे आधुनिक युग म्हणून ओळखलं जातं. आज आपण ज्या जगात राहत आहोत ते अनेक घटना घडामोडींमधून निर्माण झालंय. म्हणूनच आजच्या जगाचा अभ्यास करताना आपल्याला थोडा इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. 19व्या शतकात 2 महायुद्धे झाली. या 2 महायुद्धांमुळे संपूर्ण जग हादरून गेलं. त्यांच्यामुळे जग बदललं. जगात नवीन प्रवाह आले, विचार आले. या युद्धामुळे अजून काय झाले याची सविस्तर माहिती आता आपण घेऊयात. पहिलं महायुद्ध, भाग 1. या महायुद्धास तोंड लागण्यास कारणीभूत ठरलेली गोष्ट म्हणजे 28 जून इसवी सन 1914 रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. मात्र हे तात्कालिक कारण होते. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरविण्यात आले. ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बियावर आक्रमण केलं. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आलं. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारलं. 28 जुलै 1914 युद्ध सुरू झालं ते 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत सुरू राहिलं. या युद्धात फ्रान्स, ब्रिटन, रशिया, इटली व अमेरिका यांसारखी मित्र राष्ट्रे, तर रोमानिया, सर्बिया, बेल्जियम, ग्रीस, पोर्तुगाल, जर्मन, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया यांसारख्या युरोप खंडातील मध्यगत राष्ट्रांचा समावेश होता. पहिल्या महायुद्धाचं खरं कारण युरोपातील प्रबळ राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणात होतं. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल या देशांनी आशिया व आफ्रिका खंडात आपल्या वसाहती निर्माण करून साम्राज्यांचा विस्तार केला होता. या स्पर्धेमध्ये जर्मनी हा देश काहीशा उशिराने उतरला आणि त्यातून मग स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. ऑस्ट्रियाच्या राजपुत्राच्या हत्येने ठिणगी पडली आणि तिचं रूपांतर पहिल्या महायुद्धाच्या वणव्यात झालं. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात खूप महत्त्व होतं. हे युद्ध इतिहासातील सर्वात मोठा लढा यांपैकी एक होतं. या युद्धात 19 लाखांपेक्षा जास्त सैनिक व 7 लाखांपेक्षा जास्त नागरिक ठार झाले, तर लाखोंना कायमचं अपंगत्व आलं. या युद्धात युरोप खंडातील वस्तू व वास्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पहिल्या महायुद्धामुळे इतिहासात कधीही झाली नव्हती एवढी जीवित व वित्तहानी झाली. युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या राष्ट्रांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं. जिंकलेल्या व पराजित झालेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. पहा, त्याची कारण काय काय होती. प्रत्येक महायुद्धाची जी आहे भांडण, वाद, विवाद याचा परिणाम जो आहे तो म्हणजे दोन्ही राष्ट्र ज्यांनी हल्ला केला आणि ज्यांच्यावर हल्ला झाला या सगळ्या दोन्ही राष्ट्रांची जी अर्थव्यवस्था जी आहे पूर्णपणे जी आहे ती कोलमडली गेलेली आहे. मग आपण पाहतो की
मोठ्या प्रमाणात जे आहे ते सैनिक मारलं गेलं असेल, त्यानंतर त्या त्या राष्ट्रांमधले त्या त्या देशांमधले जे आहेत तर ऐतिहासिक वास्तू असतील, इमारती असतील, शाळा कॉलेजेस असतील, तर या सगळ्या जे आहे ते पूर्णपणे नेस्तनाबूत झालेल्या आहेत. कुठेतरी हे सगळे देश जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कधी न भरून निघणारी अशी हानी जी आहे ते पहिल्या महायुद्धामध्ये झालेली आहे की या राष्ट्रांनी कशा प्रकारे जे आहे ते दुसऱ्या राष्ट्रांवर एक प्रकारचं जे आहे तर युद्धजन्य परिस्थिती, युद्ध झालं आणि त्या युद्धाचा परिणाम जो आहे तो कशा प्रकारे त्यांना भोगावा लागला होता. आणि पहिलं महायुद्ध संपलंच, पण पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तर या दुसऱ्या महायुद्धाचा भयानक परिणाम जो आहे तो काही राष्ट्रांना भोगावा लागलेला होता. मग दुसऱ्या महायुद्धाची कारणं काय होती की असं दुसरं महायुद्ध व्हावं लागलं किंवा काय, तर याचं सुद्धा तुम्हाला जी आहे ती माहिती असायला हवी. कारण थोडक्यात साधारणतः एक एक दोन दोन ओळीमध्ये तुम्हाला साधारणतः त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देता आलं पाहिजे की का कोणत्या वर्षी झालेलं आहे, कोणते राष्ट्र त्यामध्ये सहभागी झाले होते आणि त्यामध्ये कशाचा वापर जो आहे तो साधारणतः आपल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जे आहे तर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. काय मग दुसऱ्या महायुद्धाचं कारण असं, तर साधारणतः पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरले, पण पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक व्यापक तर होतेच, परंतु या युद्धात अधिक तंत्रज्ञान म्हणजे नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर हा केलेला होता आणि ते राष्ट्र त्यावर अवलंबून होतो. मग या युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट जे आहे ते कोसळलेलं होतं. मग आता दुसरं महायुद्ध, कारण पहिल्याच महायुद्धात एवढी हानी झाली, वित्त हानी झालेली आहे, मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात झाली आणि मग दुसरं महायुद्ध आहे तर त्याचा परिणाम जो आहे तो अजूनही मोठ्या प्रमाणात जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग हे दुसरं महायुद्ध कशा पद्धतीने झालेलं आहे की दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम काय झालेला आहे त्याची थोडक्यात बघूया. दुसरं महायुद्ध हे सांगितलं पण परत एकदा रिपीट करतो, तुम्ही जर लिहिलेलं नसेल तर 1939 ते 1945. तर या दुसरं महायुद्ध का महत्वाचं झालं, तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये झालेला आहे, अणुबॉम्बचा वापर, आणि ज्यामध्ये मग कोणते राष्ट्र सहभागी होते, मित्र राष्ट्र असेल आणि अक्ष राष्ट्र असेल. तर मित्र राष्ट्र मोठ्या प्रमाणात, अक्ष राष्ट्र ज्यामध्ये जर्मनी, जपान, इटली हे तीनच राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग अधिक संहारक की जे करून अमेरिकेने जपान सारख्या राष्ट्रावर जे आहेत 6 ऑगस्ट 1945, 9 ऑगस्ट 1945 अणुबॉम्बचा हल्ला जो आहे तो केलेला आहे. आणि यामध्ये त्या राष्ट्रांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात हानी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपलं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी ज्या आहेत त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक महत्वाची घटना की ज्यामध्ये शीतयुद्धाची सुरुवात ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग काय शीतयुद्ध म्हणजे काय, 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. आणि या काळात काही महत्वाच्या बदलांचा आढावा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. मग शीतयुद्ध म्हणजे काय, शीतयुद्धात मित्र राष्ट्र असेल किंवा अक्ष राष्ट्र असेल तर यांची भूमिका कशा पद्धतीची होती, कारण पहिलं महायुद्ध असेल किंवा दुसरं महायुद्ध असेल तर याचा कुठेतरी झळ याचं जे आहे ते प्रत्येक राष्ट्राला भोगावी लागलेली होती. आणि म्हणून त्यांना आता ते सावध झाले की अशा प्रकारे जर आपण युद्ध मोठ्या प्रमाणात केली तर आपले राष्ट्र जे आहे ते डबघाईला मोठ्या प्रमाणात जातील, आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात येतील आणि जी लढायला पाहिजे त्या इतकं मनुष्यबळ जे आहे ते आपल्याकडे राहणार नाही. जर आपला देशच राष्ट्रच वाचलं नाही तर आपण पुढे काही कशा पद्धतीने जे आहे ते काही करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सावध भूमिका जी आहे ती पुढच्या जी आहे ती त्या त्या राष्ट्रांनी अलिप्त, मग काही अलिप्तवादी, कारण यातले काही राष्ट्र असे आहे की त्यांना युद्ध नको होतं तर त्यांचा गट वेगळा स्थापन झाला, ज्यांची भांडणं किंवा आजही आपण पाहतो की अमेरिका असेल, इराण असेल, इस्रायल असेल यांच्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आजही चालू आहे. आणि आपण पाहतो, तुम्ही जर व्हिडिओ वगैरे बघितले असतील तर कितीतरी जवळपास एक शाळा होती इराण मधली जवळपास, तर त्या शाळेवर बॉम्ब हल्ला झाला होता आणि पूर्ण शाळेतील विद्यार्थी जवळपास 200 ते 250 विद्यार्थी जे आहेत त्यामध्ये मारले गेले होते. तुम्ही जर बातम्या वगैरे बघितलेल्या असेल की त्याचा वाईट परिणाम जो आहे तो कसा होतो हे तर आपण युद्ध इतिहासात किंवा हे पुस्तकात पाहतोय, पण लाईव्ह आता जर आपण 1 महिन्यापूर्वीची जर गोष्ट साधारणतः पाहिली तर कशाप्रमाणे जे आहे ते विविध प्रकारच्या संस्था असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, दवाखाने असतील तर
या युद्धामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे कोण केव्हा जो आहे तो बॉम्ब पडेल, केव्हा जी मिसाईल पडेल, याचा भरोसा जो आहे तो साधारणतः आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामध्ये सर्व निष्पाप लोक जे आहेत ते यामध्ये मारले गेलेले पाहायला मिळतात. पूर्ण शाळा म्हणजे शाळेवर जो आहे तो बॉम्ब हल्ला मोठ्या प्रमाणात ती मिसाईल जी आहे ती सोडलेली होती. आणि त्यामुळे त्यामध्ये जवळपास 200हून जास्त विद्यार्थी जे आहेत तर काय झाले, यामध्ये मृत्यू पावलेले आहेत. ही आत्ताचीच घटना आहे, जे जास्त नाही. मग आत्ता अशी परिस्थिती आहे, तर त्या काळामध्ये जे आहेत तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध कशा पद्धतीचं झालेलं असेल हे थोडक्यात आपल्याला पाहायला मिळतं. मानसी, तुझं माईक जो आहे ते म्यूट ठेव, की जेणेकरून काय होईल की आवाज येणार नाही. मानसी पाटील, काही प्रश्न आहे? स्नेहल, तुला काही डाऊट आहे? स्नेहल, हॅलो. येस सर, बोला. हा, काही डाऊट आहे? रेज हँड केला तू. हा, नो सर. बरं, समजलंय पहिला महायुद्ध आणि पहिल्या महायुद्धाची Yes, sir. कारण आणि पहिल्या महायुद्धात कशा पद्धतीने जे आहे. आता दुसरं महायुद्ध केव्हा झालं त्याची माहिती मिळाली? येस सर. हॅलो. हा, आता थोडक्यात मी एक त्यामध्ये प्ले होते का अगोदर बघूया. जर झालं तर थोडक्यात आपण 1 मिनिट. काही प्रश्न आहेत की याच्यावर थोडासा? दोन मिनिटाचं घेऊया आणि मग थांबूया आपण इथून. आवाज येतोय? Yes, sir. एकच मिनिट. काय काय आपण आज साधारणतः बघितलेलं आहे. म्हणजे साधारणतः आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध जे आहे ते अभ्यासलेलं आहे. यावर हा थोडासा 6 मिनिटाचा मोठा आहे व्हिडिओ, तो आपण पुढच्या तासाला जो आहे तो घेणार आहोत. आता तुमचे काही प्रश्न असतील आपण प्रश्न घेऊया. हा, अक्षराष्ट्रीय म्हणजे काय? अक्षराष्ट्र